नमस्कार, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. मी डॉक्टर शेटकार बापशेट्टी राजेंद्र, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय भुईंज रयत शिक्षण संस्थेमध्ये उपशिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझे शिक्षण MA इंग्लिश, BEd, सेट, नेट आणि PhD. विषय हा आहे की सध्या 10वी परीक्षेचं सत्र सुरू आहे. त्यामध्ये पहिला मराठीचा पेपर झालेला आहे, आता मध्ये संस्कृत आणि 1 तारखेला इंग्रजीचा पेपर आहे. या चालू वर्षामध्ये आपण पाहिलं तर परीक्षेसाठी ज्या वरून आलेल्या सूचना आणि केलेले नियोजन यामुळे विद्यार्थी अगोदरच धासावलेले आहेत आणि त्यामध्ये विशेष म्हणजे खेडेगावातल्या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी हा थोडा अवघड विषय वाटतो किंवा भीती निर्माण करणारा विषय वाटतो. यावरतीच मला वाटलं की बाबा आपण आपल्या परीने एक शिक्षक म्हणून, कर्तव्य म्हणून त्यांना काही सोपं करता येतं का, त्यांच्या या भीतीला दूर करून त्यांना एक मानसिक पाठिंबा कसा देता येईल, त्यांना सपोर्ट कसा करता येईल, या अर्थानं हा एक छोटासा प्रयत्न. तर चला आपण वेळ न घालवता मी यावर्षी जो गेल्या वर्षीचा पेपर आहे 2024चा तो इंग्रजीचा बोर्डाचा पेपर घेतलेला आहे. आता हा पेपर म्हणजे काही गेस पेपर नाही किंवा हा पेपर म्हणजे की प्रश्न ॲज इट इज येतील हा नाही. तर इंग्रजी विषयाचा जर स्वरूप पाहिलं प्रश्नपत्रिकेचं, ॲक्टिव्हिटी शीटचं, हे क्वेश्चन पॅटर्न हे फिक्स ठरलेले आहेत, ज्यामुळं आपण या पेपरच्या साह्यानं तुम्हाला जो पेपर आहे हा पेपर म्हणजेच तुम्हाला 1 तारखेला येणारा पेपर असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. फक्त प्रश्न स्वरूपाच्या बाबतीत विचार केला तर प्रश्न स्वरूप हे ठरलेलं आहे. इथं प्रश्न हे ॲज इट इज नसणार आहेत 1001%, पण प्रश्नाचं स्वरूप हे 100% तेच असणार आहे. म्हणजे ज्या ठिकाणी जे लँग्वेज स्टडीमध्ये जे पॅटर्न आहेत तेच पॅटर्न तुम्हाला तिथं फॉलो दिसेल. जे काही लेटर रायटिंग किंवा रायटिंग स्किल जे असेल, पॅसेजमधले प्रश्न स्वरूप असतील ते तेच असणार आहेत. त्यामुळं मी इथं डिटेलमध्ये तुम्हाला या पेपर सोडवताना जी काही मानसिकता असणार आहे, म्हणजे या पेपरमध्ये मी एक परीक्षार्थी म्हणून मी पेपर तुमच्यासमोर सोडवून दाखवणार आहे किंवा त्या बाबतीत मला जेथे वाटते त्या ठिकाणी मी तुम्हाला काही माझ्या परिणाम, मला जे ज्ञान आहे किंवा जे वाटतं त्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. जे सोपं आहे त्याच्यातनं आपण लवकर पुढे जाऊया. चला तर वेळ न घालवता डायरेक्ट आपण सुरुवात करूया 2024ची ही प्रश्नपत्रिका सोडवताना. आता पहिलाच प्रश्न लँग्वेज स्टडी हा सगळ्यात सर्व विद्यार्थ्यांना आपल्याला माहीत आहे की इंटरनल मार्क हे जवळपास 20 मार्क जवळपास सर्वच शाळामध्ये शिक्षक हे देतातच. आणि ज्या ठिकाणी विद्यार्थी खेडेगावातले असतील तर त्यांना तर पास होण्यासाठी शिक्षक हे काही करून एन मार्गाने 20पैकी 20 मार्के पडतातच. राहिला प्रश्न पासिंगचा, पण पासिंगपेक्षाही हा पेपर जर खऱ्या अर्थाने विचार केला तर हा तुम्हाला खूप स्कोरिंग करणार आहे. बाकी विषयाचा विचार केला तर तुम्हाला तिथं पाठांतर करावं लागतं. या पेपरला तसं नाही, फक्त माइंडसेट. बघा, तुम्ही जे काही पेपरमध्ये प्रेझेंट करता ते सगळं प्रश्न आणि उत्तरं इथंच आहे. फक्त तुमची ॲबिलिटी काय याच्यावरनं हे मार्क्स व्हॅरी होणार आहे. म्हणजे तुमची इंग्रजी क्षमता, जी कॉम्पिटन्सी आहे, मग त्याच्यामध्ये LSRW लिसनिंग, स्पीकिंग, रिडिंग, रायटिंग जे म्हणतो आपण. आता लिसनिंगचा तर प्रश्न येणार नाही, पण बाकी रिडिंग, रिडिंग म्हणजे पॅसेजची रिडिंग करताना, रायटिंग स्किलमध्ये तुम्ही जे लेखन करणार आहात, या गोष्टी 2 मुद्द्यांचा तुम्हाला इथं पूर्णपणे म्हणजे रिडिंग आणि रायटिंग हे तुमच्या दोन्ही स्किल इथं पूर्णपणे 101% कामाला लागणार आहेत. तर चला मग आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नापासून. तर पहिला प्रश्न दिसून येतो की डू हॅज अटेम्प्ट एनी 4 क्वेश्चन ॲक्टिव्हिटी शीट. हे पैकीच्या पैकी मार्क देणारा लँग्वेज स्टडी सेक्शन, जो की प्रत्येक विद्यार्थ्याचा इथं मिस केला तर तो पुढं काहीच घेऊ शकणार नाही, कारण एवढा सोपा भाग हा याच्यामध्ये आहे. पहिला भाग जो असणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेल्या शब्दामध्ये जे काही मिसिंग लेटर्स आहेत ते वापरून त्या ठिकाणी शब्द तयार करायचा आहे. इथे सिम्पल दिलेले आहेत. LI, आता हा शब्द बघितल्यानंतर तुम्हाला लगेच स्पेलिंग कळायला पाहिजे की LI GST सोपा आहे. FO सिरियस, फोकस, आणि HABIT हॅबिट, आणि STI CK स्टिक काटे. आता काही वेळेस विद्यार्थ्यांनो इथं जे शब्द येतात हे शब्द म्हणजे तुम्हाला उदाहरणं दाखल झाले. मग या ठिकाणी येणारा एखादा शब्द असाही असू शकतो की ज्याच्यामध्ये अनेक शब्द तयार होऊ शकतात. जसं समजा उदाहरणादाखल समजा हा शब्द दिला BRAE, तर इथं शब्दही बनतो, V पण बसतं, ब्रेक बसतं, आणखी एखादा एन दाखवून देखील एखादा शब्द जो डिक्शनरीत रोजच्या यूजमध्ये नाही, पण तो शब्द जर मिनिंगफुल बनत असेल तर आणखी ते येऊ शकतात. अशा अर्थाने तुम्हाला लक्षात घ्यायचं की जर समजा एखाद्या विद्यार्थ्यानं लिहिलेलं आणि एखाद्यानं केलेलं तर ते दोघांचंही बरोबर असणार आहे. कोणत्या अर्थानं की तो मिनिंगफुल वर्ड्स, कारण तुम्हाला या अर्थानं करेक्ट लेटर वापरायचे आणि ज्या अर्थानं तो एक अर्थपूर्ण शब्द, याही बाबतीत थोडं लक्ष घ्या. बाकी पुट द फॉलोइंग वर्ड्स इन अल्फाबेटिकल. हा जो मेन आहे अल्फाबेटिकल ऑर्डर, हा खूपच छोट्या मुलांना सहज येणार आहे, पण भरपूर वेळेस अनेक विद्यार्थ्यांच्या चुका होतात. आता पहिला जो दिलेला इथं 2 जे वाक्य दिलेले असतात त्यामधला जे शब्द दिलेले असतात ते काही पहिल्या याच्यामधले सोपे असतात, त्याच्यामध्ये क्लिअर डिफरन्स असतो. जे की ABCDचा पहिला अक्षर बघितला तरी लक्षात येतं. ABCDमधला B पहिला, EFG जर घेतला तर लगेच 2, आणि त्याच्यानंतर RST असं लक्षात घेतला तर R अगोदर येणार आहे टीच्या. आणि हे बरोबर तुम्हाला सिक्वेन्शियली म्हणजे परीक्षेत तुम्हाला हे शब्द क्रमाने मांडायचे आहेत, नंबर द्यायचे नाहीत. मी तर फक्त समजण्यासाठी नंबर देत आहे. त्या अर्थानं तुम्ही पहिला शब्द बर्ड्स येणार आहात, नंतर गार्डन, नंतर रोज, आणि नंतर
ट्रीज. आता जो सेकंड याच्यासाठी दिलेला जो आयटम आहे त्याच्यामध्ये मात्र प्रत्येक अक्षर हे पहिलं लेटर आहे ते सारखं असतं, पुढं फर्स्ट सेकंड काही काही वेळेस थर्ड देखील सिमिलर असतं. मग अशा वेळेस मात्र तुम्हाला थोडं इथं काळजीपूर्वक घ्यावं लागेल. मग आता टी सर्वांच्या समोर आहे, त्याच्यानंतर टी आर. आता टी आर हे 3 शब्द आहेत, ट्रूथ, ट्रबल, ट्रीटमेंट. पण टीच्या म्हणजे आरच्या अगोदर ई येतो, हा पहिला नंबरला आला. आता जेव्हा तुम्ही याची निवड कराल, ह्या 3मध्ये जेव्हा सिक्वेन्स गडबड करायची नाही, इथं वेळ जाऊ द्या, एक अर्धा मिनिट इथं जास्त जाईल. पहिल्याला तुम्ही लगेच हे करू शकता, पण हा जो दुसरा आहे त्या ठिकाणी नक्कीच याच पद्धतीचे प्रश्न असतात ज्याच्यामध्ये टी आर ई ए. आता तुम्हाला दोन्ही सेम दिसले टी आर टी आर, तर त्याच्यात तिसरा म्हटल्यानंतर मग इथं ई आला, इथं ओ आला आणि इथं यू आला. मग एवढंच करायचे की ई अगोदर का ओ अगोदर काय यू, यानुसार लक्षात येतं की ई अगोदर लगेच दो ओ, आता यू हा शेवटी असतो, MNOPQRST यू लगेच लक्षात येतं. त्यानंतर हाला 3 नंबरला ठेवणार आणि याला 4. म्हणजे अल्फाबेटिकल ऑर्डरचे म्हणजे पैकीच्या पैकी घेतले तुम्हाला 2 आणि 2 4 मार्क्स हे सहज मिळून जातात. आता पुढचा जो आहे तो जरा तुम्ही काळजी जाता, भरपूर वेळेस विद्यार्थ्यांचे इथे मार्क्स जाताना दिसतात. आता पंक्च्युएट द फॉलोइंग सेंटेन्सेस. आता पंक्च्युएट मीन्स यूज द पंक्च्युएशन मार्क्स. आता फक्त इथं पंक्च्युएशन मार्क्सच वापर करायचे नाही, तर तुम्हाला इथं पंक्च्युएशनसोबत तुम्हाला कॅपिटल लेटरच्या नियमाचाही वापर करायचा आहे. जसं पहिला शब्द शी, हा तुम्हाला क्लिअरली कॅपिटलच लिहावा लागेल, क्लिअरमध्ये. इथं सगळं स्मॉलमध्ये दिसणार आहे. शिकायड. आता इथं तुम्हाला मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्यायची, ह्या पंक्च्युएशन मार्क्सचा जेव्हा तुम्ही अभ्यास कराल मोस्टली इथं डायरेक्ट स्पीचची. आता डायरेक्ट स्पीच म्हणजे काय की डायरेक्ट स्पीचची जी वाक्य आहेत त्याची तुम्हाला थोडा सराव ठेवावा लागेल. डायरेक्ट स्पीचचं वाक्य म्हणजे काय, एक स्पीकर असणार आहे, पुन्हा तिथं रिपोर्टिंग वर्ब असणार आहे आणि त्याच्यानंतर असेल तर लिझनर. आणि ह्या लिझनरनंतर इथं अवतरण चिन्हामध्ये ते रिपोर्टिंग स्पीच म्हणजे या स्पीकरनं बोललेली वाक्य याच्यामध्ये असणार आहेत. आता हा क्रम कसाही असू शकतो, म्हणजे हा स्पीकर जो आहे तो वाक्याच्या शेवटी देखील तुम्हाला दिसणार आहे. आता इथं सुरुवातीला दिसले शी क्राईड, द टीचर सेड, कदाचित या वाक्याची सुरुवात तुम्हाला लेट्स स्टार्ट टुडेज लेसन आणि सेड द टीचर असंही राहू शकलं असतं. म्हणजे त्याचा क्रम कुठं का असे ना, पण एवढा भाग तुम्हाला ओळखता आला पाहिजे की याच्यामध्ये स्पीकर कोण आहे. रिपोर्टिंग वर्ब म्हणजे काय असणार आहे की तुम्ही जे ते बोललेलं वाक्य किंवा जे रिपोर्टेड स्पीच आहे त्यानं काय केलं, म्हणजे आयदर ही सेड, आस्क्ड, रिक्वेस्टेड, कमांडेड, असा कोणता इथं जसं क्राईड आहे ते कोणता का शब्द असे ना तो रिपोर्टिंग वर्ब ओळखता आला पाहिजे आणि प्रत्यक्ष त्या बोलणाऱ्याचे वाक्य म्हणजे रिपोर्टेड स्पीच. मग ज्या ठिकाणी स्पीकर आहे, आता तुम्ही कॅपिटल लेटरचा नियम वापरलात, जिथं आता स्पीकर चालू होतो, बोललेलं वाक्य प्रत्यक्ष बोललेलं त्याचं वाक्य दिसतात, अशी आपण कॅपिटल घेतलं क्राईड, रिपोर्टिंग वर्ब आहे, इथं लिस्नर नाही हे लक्षात येतं. म्हणजे यानं बोललेलं वाक्य इथं मग जिथं असेल तिथून तो कॉमा पडेल आणि आता पुन्हा वाक्य चालू होतं, मग पुन्हा तुम्हाला हे कॅपिटलमध्ये घ्यावं लागेल. म्हणजे या बोलणाऱ्याचं वाक्य सुरू झालं, मोस्टली डबल इनवर्टेड कॉमा वापरता, सिंगलही चालतो. आता आर यू क्रेझी. आता पुन्हा तुम्हाला वाक्यप्रकार ही इथं लक्षात घ्यावे लागते. बघा मी इथं डिटेलमध्ये काय सांगता, इथंच मुलांचे मार्क चुकतात, कारण मोस्टली हे वरचे प्रश्न सहज तयार होतात, पण या ठिकाणी मुलं थोडं गोंधळतात किंवा काही चुका इथं दिसून येतात, ज्या अर्थानं अर्धा एक मार्क कमी होण्याची शक्यता राहते. आता वाक्याचे जे प्रकार आहेत ते तुम्हाला माहीत पाहिजेत. कोणते वाक्याचे प्रकार आहेत? 4 जे वाक्य प्रकार आपण मुख्यतः सांगतो, म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरल बेसवरती, ज्याच्यामध्ये ॲसर्टिव्ह सेंटेन्स जे विधान वाक्य आहे, ज्याचा SVO सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट हे त्याचं पॅटर्न असणार आहे. इम्परेटिव्ह सेंटेन्स, एक तर ते डायरेक्ट मेन वर्बनं सुरू होईल. आता याच्या शेवटी तुम्हाला फुल स्टॉप, म्हणजे इथं आपल्याला पंक्च्युएशन मार्क वापरायचे. आता तिथं आर नमी, तर त्याच्यासाठी सांगत आहे की इथं आपल्याला कोणता पंक्च्युएशन मार्क वापरायचे. तर ॲसर्टिव्ह आपण जे ॲसर्टिव्ह म्हणत होतो त्याला फुल स्टॉप येईल. इम्परेटिव्ह, मग ते ओळखायचं कसं, इम्परेटिव्हची डायरेक्ट मेन वर्बनं सुरुवात होईल, जसं ओपन द डोअर, आणि जर निगेटिव्ह असेल तर डोंट ओपन द डोअर, त्यालाही फुल स्टॉप येईल. राहतो प्रश्न इंट्रॉगेटिव्ह सेंटेन्स, त्याच्यामध्येही 2 प्रकार, जे वर्बल क्वेश्चन किंवा एसनो टाईप क्वेश्चन, ज्याची सुरुवात इथं हेल्पिंग वर्बनं होते, जसं इथं सुरुवात झाली, हाही क्वेश्चन मार्क आहे, इथं सब्जेक्ट आणि हा प्रश्नार्थक आहे. म्हणजे तुम्हाला लक्षात आलं की हा इंट्रॉगेटिव्हमधला ॲसर्टिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे इंट्रॉगेटिव्हमधला एसनो टाईप का वर्बल क्वेश्चन आहे. मग हे लक्षात घेणं, तेव्हा तुम्हाला या वाक्याचा शेवटचा जो येणारा पंक्च्युएशन मार्क, म्हणजे तो फुल स्टॉप असेल किंवा एक्सक्लेमेशन मार्क द्यायचे आहे का क्वेश्चन मार्क द्यायचे आहे, हे तुम्हाला तिथं लक्षात येईल. आणि जो एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे तो हाऊ, व्हॉट याने सुरू होतो, पण त्याच्या शेवटी तुम्हाला सब्जेक्ट वगैरे वर्ब वगैरे दिसतं, त्याच्यामुळे ते एक्सक्लेमेशन मार्क तुम्हाला तिथं वापरावं लागेल. तर हे झालं तुम्ही पंक्च्युएशन मार्क्स जेव्हा देत असाल त्यावेळेस हे येता येणारी काळजी. आता तुम्ही सहज बघा, दुसरा देखील लगेच लक्षात येतात, म्हणजे तुमच्या समोर लगेच माइंडमध्ये आला असेल, बघितलं की दचं टी लगेच आपल्याला कॅपिटल करायचे. टीचर सेड, आता लक्षात आलं रिपोर्टिंग वर्ब, इथं देखील लिझनर नाही, म्हणजे लगेचच लक्षात येतं इथं कॉमा पडेल. लिझनर असेल तर त्याला घ्यायचं बरं का, तो असेल तर त्याच्या नंतर हा कॉमा पडेल. समजा इन सिक्वेन्स, समजा द टीचर सेड टू द स्टुडंट्स,
तसं स्टुडंट्स नंतर कॉमा आला असता आणि जे प्रत्यक्ष वाक्य त्यांना बोलत आहे तिथे लिझनरचा उल्लेख नाही ज्या अर्थानं लेट हे हो. चला मित्रांनो पुढे कंटिन्यू करूया. तर आपण पंक्च्युएशन मार्क्स देताना जसं तुमच्या लगेच लक्षात आलं असेल की कॅपिटल करायचे सीड आणि हे डायरेक्ट आता इथं देखील एल कॅपिटल हे जेव्हा आपण अवतरणचिन्हपरचे रिपोर्टेड स्पीच जे बोललेलं प्रत्यक्ष वाक्य आहे इथून चालू होतं जेव्हा पहिलं अक्षर कॅपिटल आता लेट्स हे प्लुरलमध्ये नाही तर इथे ॲपोस्ट्रॉफ धरलेला आहे. लेट अस US. सो लेट अस स्टार्ट टुडेज. आता टुडे देखील आता हे ॲपोस्ट्रॉफ आता टुडेज लेसन इथं देखील ॲपोस्ट्रॉफ कशा अर्थ नाही आता हे लेट्स आहे ॲसिलेटेड टाईप म्हणून करू शकता किंवा इम्परेटिव्ह म्हणून या अर्थानं फुल स्टॉप येणार आहे. टुडेज आता जसं टुडेज लेसन आजच्या दिवसाचा आजच्या हा ऑफचा मिनिंग इथं धरलेला आहे त्याच्यामुळे हा ॲपोस्ट्रॉफ आला. ॲपोस्ट्रॉफ आपण जनरली लक्षात येतो की ॲपोस्ट्रॉफ बॉईज हॉस्टेल गर्ल्स हॉस्टेल सो इट इज अ टुडेज लेसन या अर्थानं इथं तुम्हाला हा ॲपोस्ट्रॉफी घ्यावा लागेल. म्हणजे अशा प्रकारे तुम्ही पंक्च्युएशन मार्क्स देताना इथं मी डिटेल का सांगत आहे कारण या ठिकाणी मार्क्स जातात. अनेक मुलं इथं थोडं चुका होतात आणि यावेळेस तर याच्यावर सोल्युशन जर म्हटलात तर तुम्ही पुस्तकात जेवढे काही अशा उतरण चिन्हामध्ये दिलेली वाक्य आहे त्या वाक्यांचा अभ्यास करा. बरोबर तुम्हाला हा प्रश्न सुटून जाईल त्याच्यामधला फरक कसं कॅपिटल केला आहे कुठं. आता मी जसं सांगितलं इथं रिपोर्टिंग जे स्पीकर वगैरे आहेत ते सुरुवातीला दिले गेले आहेत ते कदाचित शेवटी आपल्याला काही त्या स्ट्रक्चरमध्ये बदल नाही करायचा फक्त कॉमा इथं येईल आणि सेट द टीचर इथं शेवटी येईल. बघा हेच वाक्य जर लेटच इथं दिलं असतं एल कॅपिटल केलं असतं अवतरण चिन्ह इथं चालू केलं असतं आणि कॉमा इथं बसला असतं आणि हा फुल स्टॉप शेवटी सेट द टीचर त्या शेवटच्याला बसला असता. आता त्याच्यानंतर येतं मेक 4 वर्ड्स मिनिमम ऑफ 3 लेटर्स. आता हे थोडं लक्षात घ्या भरपूर मुलांना याचा सराव असतो माहीत असतं पण तरीही चुकावतात. कमीत कमी 3 लेटर्स म्हणजे तो शब्द 3 लेटर्स त्याच्यामध्ये 100% असले पाहिजेत असे तुम्हाला 4 शब्द बनवायचे. मग अशा वेळेस बनवताना तुमच्यासमोर एखादा मोठा शब्द असतो मोठा असल्यानंतर त्याच्यामध्ये एक शब्द तुम्हाला 101% सापडतो तो म्हणजे रूट वर्ड्स म्हणजे त्याच्यातला मुख्य शब्द. आता जे तुम्ही पुढच्या प्रश्नामध्ये पाहणार आहात बा प्रिफिक्स आणि सफिक्स जोडणं तसं या रूट वर्डला हे मेंट हे सफिक्स जोडलेलं आहे. हे सांगण्याचं की तुम्हाला एक शब्द इथं सापडतो म्हणजे तुमचा पहिला एक शब्द ॲडव्हर्टाईज लगेच भेटला. पुन्हा तुम्हाला आता असं काही नाही की लगटच शब्द असावा तुम्ही इथल्या कुठल्याही लेटरचा वापर करून मिनिंगफुल वर्ड जो की कमीत कमी 3 लेटरचा असला पाहिजे अशा अर्थानं तयार करायचे आहे. मग याच्यामध्ये आणखी तयार होतं ADVERAC ॲडवर्स. बघितल्यानंतर लक्षात येतं तुमच्या आता शब्दसाठा किती आहे की तुम्ही कसं पाहता याच्यावरनं ते शब्द तयार होतात. ॲडवर्स पुन्हा आणखी जर तुम्ही असं बघत गेलात आता सिमेंट कदाचित तुम्हाला कधी भरपूर वेळ चुका कशा अर्थानं होतात की SEMENT आपण वाचलेलं असतं सिमेंट पण सीला SC नाही इथं चूक होते म्हणून कमीत कमी 4 शब्द लिहायचं नाही एक्स्ट्रा लिहायचं कारण CEMENT हे करेक्ट सिमेंटची स्पेलिंग आहे. पण तुम्हाला इथं बघितल्यानंतर कदाचित एखाद्याला वाटू शकतो की सिमेंट ही बनेल मला हेच तो लिहेल अशा अर्थानं न तयार करता तुम्ही वेगवेगळे शब्द तयार करू शकता म्हणजे ज्या अर्थानं शब्दामध्ये चुका होणार नाही. जर तुम्ही अशाच पद्धतीनं शब्द बनवत गेलात तर शब्द तयार होतात ज्या शब्दांची सुरुवात तुम्हाला अशा अर्थानं करता येते. मग त्याच्यानंतर बनवताना तुम्हाला दुसरे शब्द कोणते बनवू शकतात. आता टी घेतलात TENT टेंट बनवता येतं. पुन्हा दुसरा आणखी जर वर्स जे पद्य म्हणून या अर्थानं बघू शकता वर्स बनवू शकता. पुन्हा व्हायरस नाही अँटीव्हायरस नाही बनलं असतं. ॲडव्हर्टाइजमेंट बघा बरं आणखी कोणता शब्द बनेल आर्टिस्ट ओके ARTIST आर्टिस्ट लगेच याच्यामधनं तुम्हाला लगेच सापडला आर्ट किती शब्द असे अनेक तुम्ही बनवू शकता. बनवताना तुम्हाला फक्त 4 वर्ड्स म्हटलं आहे एखादा एक्स्ट्रा राहील तरी चालू शकतो. जसं तुम्ही म्हटलं की बाबा सिमेंट असं एखादा चूक होऊ शकते एखादा मिनिंगफुल वर्ड नाही क्रिएट केला किंवा त्याच्यामध्ये इथं नसलेला लेटर तुमच्या त्याच्यामध्ये आला तर तो शब्द उत्तर म्हणून कन्सिडर होणार नाही. या अर्थानं तुम्हाला अनेक शब्द इथं क्रिएट करायचे. चला तर मग पुढचा भाग घेऊया. राईट द रिलेटेड वर्ड्स ॲज शोन इन द एक्झाम्पल. तर याच्यामध्ये तुम्हाला नेमकं आता काय किंवा कोणत्या प्रकारचं आता शब्द प्रकारचे म्हणतो आपण पार्ट्स ऑफ स्पीच ज्याच्यामध्ये नाऊन असू शकतं वर्ब असू शकतं ॲडजेक्टिव्ह असू शकतं ॲडवर्ब असू शकतं. मग ते नेमकं काय आहे रिलेटेड वर्ड्स हे तुम्हाला रिलेशन लक्षात घ्यायचे. रिलेशन जेव्हा लक्षात घ्याल तर पहिल्यांदा क्लॅरिटी पाहिजे स्टुडंट हा नाऊन आहे आणि याची विशेष मीन्स सच अ वर्ड्स दॅट गिव्स द ॲडिशनल इन्फॉर्मेशन अबाउट नाऊन which is known as a adjective. आणि इथं जर एखादी क्रियादर्शक म्हणजे ॲक्शन वर्ड्स असेल वर्ब असेल तर त्यावेळेचा साईडचा असणारा तो ॲडवर्ब असणार आहे. म्हणजे नक्कीच तुम्हाला त्या स्टुडंटविषयी कोणकोणते शब्द बसू शकतात अशा अर्थानं तुम्हाला घ्यायचे आहे. मग स्टुडंट कसं आहे तुम्हाला कुठलेही ॲडजेक्टिव्ह घ्या
मग ते ऑप्टिमिस्टिक वे असू द्या किंवा पेसिमिस्टिक वे असू द्या. शब्द तो मिनिंग करणार असेल तर लक्षात ठेवा, जसं बॅड स्टुडंट असं. पण जनरली तुम्ही ऑप्टिमिस्टिक व्ह्यूमध्ये घ्यायचं आहे, जसं स्मार्ट स्टुडंट, ब्रिलियंट स्टुडंट, क्लेवर स्टुडंट, पुन्हा नॉलेजेबल स्टुडंट, क्लेवर रिपीट आहे, स्मार्ट, ब्रिलियंट, टॉल. जर समजा तुम्ही त्याला घेतलं उंच विद्यार्थी, बिग स्टुडंट, ब्युटिफुल स्टुडंट, इंटेलिजंट स्टुडंट, लेट गेली. तर या प्रश्नाच्या ठिकाणी राईट द रिलेटेड वर्ड्स म्हणून तुम्हाला जसं इथं नाऊन दिलं आहे, इथं कदाचित वर्ब येऊ शकतं. मग वर्ब असेल तर इथं तुमचे सर्व हे ॲडवर्ब दिले जाणार आहे. उदाहरणादाखल एखादा शब्द असेल स्पीक, इथं असेल फ्लुएंटली, मग ती नाईसली, ब्युटिफुली किंवा फास्ट, क्विकली, लाऊडली असे जनरली ॲडवर्बला एल वाय लागतं, किंवा कोणताही ॲडवर्ब जसं फास्ट आहे विदाऊट एल वाय असेही शब्द येऊ शकतात. म्हणजे जे शब्द इथं दिलेला आहे, जो शब्द प्रकार इथं दिलेला आहे त्यानुसार तुम्हाला इथं लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे रिलेटेड वर्ड्स म्हणजे संबंधित. मग ज्याचा संबंध, जसं इथं नाऊनचा संबंध ॲडजेक्टिव्हशी येणार आहे आणि वर्बचा संबंध हा ॲडवर्बशी येणार आहे. त्यानुसार लक्षात घ्यायचं. इथे दोन प्रकार तुम्हाला इथं नक्कीच दिसणार आहेत, एक तर आयदर नाऊन और वर्ब. मग वर्ब असेल तर हीच बाजूचे तुम्हाला ॲडवर्ब असणार आहेत. म्हणजे दिलेला जो एक क्ल्यू असणार आहे, जसं इथं क्लेवर हा क्ल्यू दिला, त्याच्यावरही तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. मग तोच शब्द त्याच जातीतला तुम्हाला तो वापरायचा आहे. जसं नाऊन असेल तर ॲडजेक्टिव्ह आणि वर्ब असेल तर ॲडवर्ब. आता पुढचं जो आहे तो वर्ड चेन. आता इथं जसं दिलेलं आहे वर्ड चेन, इथं वर्ब दिलेला आहे म्हणजे क्रियापद. तर हा जो ग्रो म्हणजे वाढ होणे, दॅट इज अ ॲक्शन वर्ड्स. तर पुढचे येणारे देखील शब्द हे तुमचे ॲक्शन वर्ड्सच असले पाहिजेत. आता हा प्रश्न म्हणजे वर्बच यावा इथं नाही, इथं वर्ब असेल, इथं नाऊन असू शकतं किंवा ॲडजेक्टिव्ह असू शकतं. त्यापैकी जो काही असेल त्यानुसारच, म्हणजे नाऊन, वर्ब, ॲडजेक्टिव्ह. इथं वर्ब, नाऊन ॲडजेक्टिव्ह, वर्ब, ॲडवर्ब अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. माहिती दिलेलं आहे ग्रुप. आता प्रत्येक विद्यार्थ्याचा शब्द हा वेगळी वर्ड चेन क्रिएट करू शकतो. पण फक्त महत्त्वाचं काय, शब्द वेगळे प्रत्येकाचे. समजा 10 विद्यार्थ्याचे प्रत्येक शब्द हा वेगळा असू शकतो. फक्त साम्य काय पाहिजे की जर इथं वर्ब असेल तर पुढचा येणारा वर्बच पाहिजे. जसं वर्क, क्रिया, काम करणे, WRK. आता के आलो, क्रियादर्शकच पाहिजे. तुम्ही इथं काहीच लिहिलात म्हणजे पतंग हे नाऊन झालं की तुमची वर्ड चेन ब्रेक झाली, ते चुकीचं झालं. मग तुम्हाला ॲक्शन वर्ड्सच पाहिजे. समजा किल, KILL, एलपासून येणारा जो की ॲक्शन क्रियादर्शक. तुम्ही अर्थ लक्षात घ्यायचा की याचा अर्थ असा होतो, किल म्हणजे ठार मारणे, वर्क म्हणजे काम करणे. मग असा जो येणारा शब्द आहे पुढचा तो त्याच अर्थाचा पाहिजे. जसं लिफ्ट, LIFT, उचलणे. आता काही शब्द असतात की जे नाऊन म्हणून वापरतात, जसं आपण एखाद्या बिल्डिंगमध्ये वर खाली जाणार ते लिफ्ट. पण इथं लिफ्ट म्हणजे उचलणे, मेन वर्ड म्हणूनही ॲक्शनदर्शक वापरतात. मग अशा वेळेस ते एका वर्डचा वापर पण ते त्या अर्थानं घेतलं जाऊ शकतं, म्हणजे ॲक्शनमध्येही वापरतात. जसं वॉच, WATCH, वॉच हे घड्याळ म्हणूनही वापरतात आणि वॉच म्हणजे पाहणे. तुम्ही जर वॉच लिहिलात तर बरोबर त्याचा अर्थ तुम्हाला कळतो, एक्झामिनर त्याच अर्थाने घेणार आहे की तुम्ही त्या अर्थानंच घेतला असाल, ते नाऊन म्हणून करणार नाही. जसं वर्क काम देखील होतं आणि वर्क काम करणे होतं. त्याला वाक्यात आपण वर्क म्हणजे जे नाऊन म्हणूनही वापरू शकतो आणि मेन वर्ड म्हणूनही वापरू शकतो. काम करणे, ही वर्क फास्ट, त्यानं जलद काम केलं. हिज वर्क इज गुड, त्यावेळेस ते नाऊन असणार आहे. म्हणजे असं जे काही अर्थ आहे पण तो शब्द कुठंतरी म्हणजे कोणत्या तरी कॉन्टेक्स्टमध्ये वर्ब म्हणून वापरला गेलाच पाहिजे किंवा जाऊ शकतो. असं असेल तर ते करेक्ट असणार आहे. जसं इथं लिफ्ट आलं, आता टीपासून तुम्हाला ट्रीट, वागणूक देणे अशा अर्थाने घेऊ शकता. ज्या अर्थानं मग टीपासनं मग एक अशी सिक्वेन्स तुम्हाला फॉलो करायची आहे. मग इथं नाऊन जर असलं असतं, समजा इथं मँगो असेल, मग तुम्ही लगेच ऑरेंज, लगेच EY अशा अर्थानं ही सिक्वेन्स तुम्हाला त्याच याच्यामध्ये पाहिजे. एलिफंट तो नाऊनच्या याच्यातला पाहिजे. मग ते ॲडजेक्टिव्ह असेल, जसं क्लेवर आहे, तसं क्लेवर दिला, आरपासनं रेड, ते काहीतरी म्हणजे त्याला नावाच्या समोर ठेवलं, रेड बुक. तशा अर्थानं ते क्लिअर करूनच, म्हणजे ते ॲडजेक्टिव्ह असेल तर पुढची चेन ही ॲडजेक्टिव्हचीच असणार आहे, नाऊनची असेल तर नाऊनच असणार आहे, वर्ब असेल तर वर्बचीच. ही मात्र काळजी विद्यार्थ्यांनी हा प्रश्न सोडवताना घ्यायचा आहे. आता इथं दिलेलं बघा, पुढचा जो BA सेक्शन आहे 2 मार्कासाठी आहे, इथं दोन्हीलाही तुम्हाला ऑर दिलेले आहेत. आता मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स बाय युझिंग द फ्रेज. आता तुम्हाला अर्थपूर्ण शब्द बाय युझिंग द फ्रेज, द मीन्स द गिवन फ्रेज, टू बी अफ्रेड ऑफ, लाभ घेणे, हे मिनिंग. आता तुम्हाला हे फ्रेज जे आहे ते फ्रेज तुम्हाला जेव्हा
तुम्ही पुस्तकातले धडे वगैरे शिकत असता त्या ठिकाणी वेगवेगळे शब्द जसे वेगवेगळे फ्रेजेस येतात बघा, ते त्याचं मिनिंग माहीत पाहिजे आणि त्या मिनिंगनुसार तुम्हाला वाक्य बनवणं सोपं जातं. टू बी अफ्रेड आहे, इन ऑर्डर टू, ज्या हेतूने, ज्या उद्देशाने, इन्स्टेड ऑफ, च्याऐवजी, इन फ्रंट ऑफ, च्या समोर, गिव्ह अप. आता गिव्ह माहीत असतं शब्द आपल्याला. आता पुढचं आपल्याला गिव्ह म्हणजे देणे असं वाटतं. आता गिव्ह अप म्हणजे सोडून देणे. लुक आफ्टर, आता लुक पाहिणे माहीत असतं, पण आपल्याला लुक आफ्टर असे अनेक कितीतरी फ्रेजेस असतात. बघा लक्षात घ्या, हे फ्रेज्युअल मिनिंग जेव्हा इंडिव्हिज्युअल मिनिंग आणि फ्रेज्युअल मिनिंगमध्ये फरक असतो. आता आपल्याला लुक माहीत आहे, पाहणे, त्याच्यानंतर पाहायचं असं आहे का, ते मिनिंग तुम्हाला घेणं जे आहे, लुक अप जसं आदर करणे. आता हे काही वर पाहणे अशा अर्थानं नाही. लुक आफ्टर, काळजी घेणे, हे अर्थ क्लिअरमध्ये माहीत पाहिजेत, तरच तुम्ही ते करेक्ट वापर करू शकता. मग तुम्हाला एक सेंटेन्स बनवायचे आहे या फ्रेजला. असे अनेक शब्द तुम्हाला, जेव्हा तुम्ही असे फ्रेजॉलॉजी आहे, तुम्ही मग पुस्तकं किंवा अशा प्रश्न रूपात दिसलेले जिथे जिथे असतील ते सगळे फ्रेज एकत्र करा, त्याचा अर्थ घ्या, त्याचे एक वाक्य बनवून ठेवा. बरोबर, हे प्रश्न इझिली 1 मार्क देऊन जातात. आता इथं ऑरमध्ये आहे, पण हा सोपा आहे, काही एवढं अवघड नाही. फ्रेजचा मिनिंग झाला, फक्त छोटंसं वाक्य बनायचे. तुम्ही त्याला सिम्पली कुठला का फ्रेज असे ना, जर मराठीत अर्थ माहीत असला तर सब्जेक्ट घेतलात, एक वर्ब घेतलात आणि लगेच वाक्य क्रिएट होतं. जसं टू बी अफ्रेड ऑफ. आता तुम्ही समज लिहू शकता, आय एम अफ्रेड, आय एम अफ्रेड. आता टू बी म्हणजे टू बीची रूपं. जसं टू बीचा कोणता रूप राहतं, ॲम, इज, आर, वॉज, वेअर, शॅल बी, विल बी, हे टू बीची रूपं जसं म्हणतो आपण, हे आता प्रेझेंटमध्ये करताय. आय एम अफ्रेड ऑफ वॉकिंग इन द डार्क, मला अंधारात फिरायला भीती वाटते. डार्क, किंवा आय एम अफ्रेड ऑफ टू राईड अ बायसिकल. अशा अर्थानं कोणतेही वाक्य तुम्ही घेऊ शकता. हे फ्रेज्युअल मिनिंग लक्षात घ्या, आणि फ्रेजेस जर पाठ असतील तर तुम्ही सहज वाक्य बनवू शकता. आता पुढचं आहे ऑरमध्ये. तुम्हाला कोणता तरी एक लिहायचे, मग तुम्ही चूज तुमचे त्याच्यामध्ये. आता हा उलटा इथं जो आहे क्लॉजेस. आता क्लॉजेस हा खूप थोडा मोठा आणि कॉम्प्लिकेटेड भाग आहे. मग आता एक क्लॉजेसचा अभ्यास करायचा असेल तर तुम्हाला मेन क्लॉज, सबऑर्डिनेट क्लॉज, मग ते कंजंक्शन वगैरे जे काही वापरले जाणारे जे आहेत ते कोऑर्डिनेटिक कंजंक्शन ते माहीत पाहिजेत, आणि त्याच्यानुसार एक वाक्य बनवायचे. मला असं वाटतं की वैयक्तिकपणे तुम्हाला जे सोपं वाटेल ते चूज करू शकता, पण हा भाग तुम्हाला इथल्यापेक्षाही सोपा जाऊ शकतो, कारण इथं आलेला काय आहे, काय कसं कनेक्ट करायचं, कोणतं वाक्य घ्यायचं आहे, हे जर लक्षात खूप जर कॉम्प्लिकेटेड वाटत असेल तर वरचा प्रश्न सोपा राहील. आता इथं जर सोडायचं झाला ॲड अ क्लॉज. आता हा झाला मेन क्लॉज, दिस इज अ क्लासरूम. आता खरं नेमानं तुम्हाला सबऑर्डिनेट क्लॉज द्यायचे. आता हे खरं नेमानं क्लासरूम इट इज अ प्लेस, म्हणजे ॲडव्हर्बियल ऑफ प्लेस हे लक्षात येतं. मग तुम्हाला जो क्लास आहे, मग इथं तुम्हाला प्लेसचं ठिकाण सांगणार. आता वेअर, WHRE, वेअरनं हे वाक्य कनेक्ट होईल, फुल स्टॉप जाईल. वेअर, दिस इज अ क्लास, वेअर आय लर्न द लेसन, वेअर. तुम्ही कुठलंही घेऊ शकता. दिस इज अ क्लासरूम, वेअर आय सिट विथ माय फ्रेंड, आय लर्न द लेसन, कोणताही. हां, इथं प्रेझेंटमध्ये असला तर पुढचा देखील प्रेझेंटमध्येच येईल. इथं जर पास्ट असेल तर पुढचाही पास्टमध्ये येईल. काळ वगैरे लक्षात घ्यावे लागेल. आणि हा तुमचा उत्तराचा भाग झाला, जसं क्लॉजेसमध्ये दिस इज अ क्लासरूम या अर्थानं. मग दोन्हीपैकी एक तुम्ही ऑरमध्ये लिहू शकता, किंवा जर कन्फ्यूज असेल तर दोन्ही लिहिलं तर कमी वेळामध्ये होऊ शकतं. इथं जिथं गरज आहे, म्हणजे जिथं कमी वेळ लागणार आहे, आता ऑरमधला लिहिला तरी जास्त वेळ जाणार नाही. फक्त मोटिवेशने ऑरमधले सोडवण्यात ज्या अर्थानं वेळ जाणार नाही हे सांगेल. पण अशा छोट्या याच्यासाठी किंवा ऑब्जेक्टिव्ह जिथं आहेत, समजा एक्स्ट्रा एखाद्या दिला, एखादा चुकवण्याची शक्यता असू शकते, किंवा बाय मिस्टेक किंवा मिसअंडरस्टँडिंग किंवा मिसकन्सेप्शन किंवा बाय मिस्टेक असं एखादी चूक जर होण्याची शक्यता जर टाळायची असेल किंवा झाली तर त्याचं नुकसान होण्याचं वाटलं तर एखादा ऑरमधला लिहिला तरी जास्त वेळ जाणार नाही, जिथं ऑब्जेक्टिव्हचा विचार करता. आता ॲड प्रिफिक्स सफिक्स, हे ॲफिक्सेसचा भाग येतो. ॲफिक्स हे दोन्ही ॲफिक्स या संकल्पनेत येतात. प्री म्हणजे अगोदर, जसं प्री एक्झाम वगैरे आपण म्हणतो ना त्या अर्थानं. तर त्या शब्दाच्या रूट वर्डच्या अगोदर जो जोडला जाईल प्रिफिक्स, आणि सफिक्स म्हणजे शब्दाच्या नंतर, ॲट द एंड ऑफ द वर्ड. आता तुम्हाला दोन्हीपैकी कुठलंही वापरून तुम्हाला एक फक्त इथं प्रिफिक्स सफिक्स वापरायचे, कारण याच्यावरती तुम्हाला दुसराही राहतो बघा, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता खाली म्हणे एक तर प्रिफिक्स सफिक्स वापरा, हेच शब्द आहेत वरी. मॅनेज काइंड. फक्त फरक काय याच्यामध्ये तुम्हाला फक्त प्रिफिक्स सफिक्स, जसं आता मॅनेजमेंट, कोणतंही एक वापरा. हा मेंट हा सफिक्स झाला. काइंड, आता तुम्हाला जर याला प्रिफिक्स वापरायचं झालं अनकाइंड, किंवा याला सफिक्स जर झालं काइंडनेस, नाऊन करायचं असेल तर हे, म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीचं वापरू शकता, म्हणजे ज्याच्यामध्ये तुम्हाला या पद्धतीनं हे घेता येतं. मग प्रिफिक्स सफिक्स हे तुम्हाला खूप जे काही आहेत वर्ड्स याची लिस्ट आहे, खूप मोठे म्हणजे यादी तयार होते.
जर कमीत कमी तुम्ही जर शब्दसाठा असेल तर त्या शब्दसाठ्यामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळू शकता, ज्याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकता, कोणत्याही त्या पद्धतीनं वापर करता येतो. जसं मेक अ मिनिंगफुल, आता तुम्ही प्रिफिक्स सफिक्सची यादी घ्या, बरोबर हा प्रश्न सुटेल. मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स युजिंग एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स. आता तुम्हाला सरळ इथं प्रिफिक्स सफिक्स जोडा वगैरे असं काहीच नसणार आहे, म्हणजे प्रिफिक्स सफिक्स तुम्हाला जोडायचं नाही, फक्त तुम्हाला काय म्हणतं, मेक अ मिनिंगफुल सेंटेन्स. म्हणजे हा आणि हा वेगळा भाग आहे. शब्द जरी सेम, आता तुम्हाला इथं मॅनेज दिलं, काही समजा तुम्हाला इथं एखादा बनवला, एकाचं बनवता आलं नाही, मग इथल्या शब्दाचा तुम्हाला इथं संबंध नाही घ्यायचा, फक्त डायरेक्टली तुम्हाला यात दिलेला सरळ केला एनी वन ऑफ द, कोणतेही एकामध्ये. जनरली दोन्हीचाही वापर करायचा. इथंच डायरेक्ट सूचना दिली आहे एनी वन ऑफ द फॉलोइंग वर्ड्स, एकाचं वाक्य बनवायचे आहे तरी आपण दोन्हीचंही बनवता येतं. मग आता हे वर्ड कोणता ह्याचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे, म्हणजे ज्या अर्थानं हा वर्ब आहे का नाऊन आहे का काय आहे हे लक्षात घ्यायचं आहे. जर तुम्हाला तो शब्द प्रकार कळाला तर वाक्य बनवायला सोपं जातं. जसं मॅनेज हे आता इथं आपण नाऊन केलं मेंट वापरून, पण मॅनेज हा मूळ कोणता आहे, म्हणजे जर शब्द जर बघितला तर तो वर्ब आहे मॅनेज या अर्थानं. आणि काइंड जर बघितलं तर जसं काइंड किंग हा ॲडजेक्टिव्ह झाला ज्या अर्थानं, मग त्याला मेन वर्ब म्हणून तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. जसं मॅनेज, एखादी गोष्ट आपण मॅनेज करू शकतो तर त्याला लिहू शकता वी कॅन, कुठलाही वर्ब घेऊ शकता, वी कॅन मॅनेज दिस फंक्शन. या फंक्शनचं जे मॅनेजमेंट आहे आपण सहज करू शकतो, अशा अर्थाने घेऊ शकता. आता काइंड आहे, द किंग इज व्हेरी काइंड पर्सन, द किंग वॉज व्हेरी काइंड पर्सन, घेऊ शकता तर काइंड म्हणून ते देखील थांबू शकता, द किंग वॉज व्हेरी काइंड. अशा अर्थानं हे वाक्य बनवायचे आहेत. म्हणजे हा जो फर्स्ट सेक्शन आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केलेला आहे, ज्यामध्ये या 8 पैकी 8 मार्क्स हे प्रत्येकाला मिळालेच पाहिजेत ज्या अर्थानं. सो बेस्ट ऑफ लक. थँक्यू.